जय श्रीराम. सुनील ज्योतिष सेवेत तुमचं पुनश्च स्वागत आहे. नरसिंह जन्माविषयी बऱ्याच शंका असतात, त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. नरसिंह जन्म हा सायंप्रहरामध्ये आहे. जन्माचा उपास ज्या दिवशी नरसिंहाचं नवरात्राची सांगता होऊन जन्मदिन आहे, जन्ममहोत्सवाचा दिन आहे, तिथी आहे, त्या दिवशी संपूर्ण ज्यांच्याकडं कुलधर्मकुलाच्या नवरात्र आहे त्यांनी त्या दिवशी जन्माचा उपास करायचा आहे. दुसऱ्या दिवशी नैवेद्य आरती करून पारणं करून उपवास सोडायचा आहे. सायंप्रहरामध्ये बऱ्याच जणांकडं वसंतपूजेची पद्धत असते. ती वसंतपूजा जन्म झाल्यानंतर करायची आहे. जन्मापूर्वी नवरात्र उठून अभिषेक करण्याची पद्धत आहे, तीही करायची. ज्या दिवशी जन्म 6:30 आहे, जन्म जो संध्याकाळच्या प्रहरात आहे, तिथी दिवसभराची जन्माची जी आहे ती नवरात्र उत्थापनाची एकच आहे. त्यामुळं त्या दिवशी नवरात्र उठून तुम्ही सकाळीसुद्धा नवरात्र उठून अभिषेक करू शकता. काही जणांकडनं कैरीचे डाळ पणं वसंतपूजा करून देण्याची पद्धत आहे. तुम्ही आलेल्या अतिथींना सवाष्ण ब्राह्मणांचं पाद्यपूजन करून सवाष्णींना नक्की ते द्या. त्या दिवशी जन्माचा उपवास असल्यामुळं कृपा करून तुम्ही ते प्राशन करू नका. तुम्हाला उपवास असल्यामुळं दुसऱ्या दिवशी मात्र नक्कीच नैवेद्य आरती करून तुम्ही उपवास सोडू शकता. जन्माचा उपवास दुसरे सोडायचा आहे मी सांगितलेले आहे. सायंप्रहरातला जन्म असल्यामुळं शंका येते, आदल्या दिवशी करायचा का दुसऱ्या दिवशी करायचा. त्याच दिवशी करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा. नरसिंहाच्या जन्म महोत्सवाला सवाष्ण ब्राह्मण, सुवासिनी दाम्पत्य अशी दोन्ही प्रकारे भोजनाची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. नरसिंहाला अभिषेक करताना विष्णू स्वरूप असल्यामुळं पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा. काही ठिकाणी पवमान चालतो. जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये परंपरेत कधी भेद करू नये. आपल्या पिढीपार चाललेल्या परंपरा पाळत याव्यात, नव्याने काही करू नये. त्या गोष्टी मात्र सोडू पण नयेत. जय श्रीराम.